नमस्कार. आज आपण एका अशा कायद्याबद्दल जाणून घेणार आहोत जो आपल्या लोकशाहीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. हो, आपण बोलतोय भारताच्या माहिती अधिकार कायदा 2005 बद्दल. या कायद्याची जी प्रस्तावना आहे ना, त्यातच त्याचा सगळा सार दडलेला आहे. अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय, नागरिकांना माहिती मिळवून द्यायची, पारदर्शकता वाढवायची आणि भ्रष्टाचाराला आळा घालायचा. थोडक्यात सरकारला जबाबदार धरायचं. चला तर मग सुरुवातच याच्या मूळ कल्पनेपासून करूया. म्हणजे हा कायदा नक्की आहे तरी काय, आणि याला नागरिकांची महाशक्ती असं का म्हटलं जातं? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा कायदा देशातल्या प्रत्येक नागरिकाला एक कायदेशीर हक्क देतो. कुठला हक्क? तर सरकारी किंवा सार्वजनिक संस्थांकडे जी काही माहिती आहे ती मागण्याचा आणि मिळवण्याचा. बरं, माहिती मागता येते हे तर कळलं, पण मग माहिती म्हणजे नेमकं काय? कुठल्या प्रकारची माहिती आपण मागू शकतो आणि ही माहिती द्यायला कोण बांधील आहे? चला हेच समजून घेऊया. आणि इथेच या कायद्याची खरी गंमत आहे, कारण माहिती या शब्दाची व्याख्या इतकी व्यापक ठेवली आहे की त्यात जवळजवळ सगळंच येतं. म्हणजे रेकॉर्ड्स, कागदपत्र, मेमो, ईमेल्स, अगदी काहीही जे सरकारी कार्यालयात आहे. हे बघा, यात फक्त फायनल रिपोर्ट किंवा कागदपत्र नाहीत, तर अधिकाऱ्यांमधले ईमेल्स, त्यांनी दिलेली मतं, सल्ला, करार, लॉगबुक्स एवढंच नाही तर एखाद्या कामात वापरलेल्या साहित्याचे नमुनेसुद्धा मागवता येतात. आणि हो, सगळा इलेक्ट्रॉनिक डेटासुद्धा यात येतो. आता प्रश्न येतो की ही माहिती मागायची कोणाकडे? तर कायदा म्हणतो कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे. आता यात कोण येतं? तर अगदी आपल्या गावच्या ग्रामपंचायतीपासून ते थेट दिल्लीतल्या मंत्रालयांपर्यंत, म्हणजे ज्यांना सरकारकडून पैसा मिळतो त्या सगळ्या संस्था. ठीक आहे, काय मागायचं आणि कुणाकडे मागायचं हे तर कळलं, पण आता प्रत्यक्ष अर्ज करायचा कसा? त्याची प्रक्रिया काय आहे? चला ते पाहूया. प्रक्रिया खरं तर खूपच सोपी आहे. फक्त एक अर्ज लिहायचा आहे, इंग्रजी, हिंदी किंवा आपल्या स्थानिक भाषेत. तो अर्ज त्या कार्यालयाचा जनमाहिती अधिकाऱ्याकडे म्हणजे PIOकडे द्यायचा. सोबत जे काही नाममात्र शुल्क असेल ते भरायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माहिती का हवीये हे सांगण्याची अजिबात गरज नाही. आणि माहिती देण्यासाठी एक वेळेचं बंधनसुद्धा आहे. साधारणपणे 30 दिवसांच्या आत उत्तर मिळायला हवं. पण जर माहिती एखाद्याच्या जीवनमरणाशी किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर मात्र अधिकाऱ्यांना फक्त 48 तासांच्या आत माहिती द्यावी लागते. यावरून या कायद्याची गंभीरता लक्षात येते. बरं, समजा 30 दिवस उलटून गेले आणि उत्तरच आलं नाही किंवा त्यांनी माहिती द्यायला नकार दिला, तर मग काय? घाबरून जायचं कारण नाही. त्यांनी नाही म्हटलं म्हणजे सगळं संपलं असं नाही. या कायद्यातच यावर उपाय दिलेला आहे. एक व्यवस्थित अपील करण्याची प्रक्रिया आहे. अर्थात काही प्रकारची माहिती नाकारली जाऊ शकते. म्हणजे जर माहितीमुळे देशाच्या सुरक्षेला धोका असेल किंवा ते कुठल्या तरी व्यावसायिक गुपित असेल किंवा कोणाच्या खासगी आयुष्यात डोकावण्यासारखं असेल तर अशी माहिती देण्यास नकार दिला जाऊ शकतो. ही काही वैध कारणं आहेत. पण इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. समजा एका मोठ्या डॉक्युमेंटमध्ये फक्त एक छोटासा भाग संवेदनशील आहे, तर अधिकारी तो छोटा भाग वगळून बाकीचं संपूर्ण डॉक्युमेंट द्यायला बांधील आहेत. ते पूर्ण डॉक्युमेंट रोखून ठेवू शकत नाहीत. तर मग जर असं वाटलं की विनंती चुकीच्या पद्धतीने नाकारली आहे, तर अपील करता येतं. पहिला टप्पा म्हणजे 30 दिवसांच्या आत त्याच कार्यालयातल्या PIOपेक्षा मोठ्या अधिकाऱ्याकडे अपील करायचं. आणि तिथेही समाधान झालं नाही तर मग दुसरा टप्पा, तुम्ही 90 दिवसांच्या आत थेट केंद्रीय किंवा राज्य माहिती आयोगाकडे जाऊ शकता. आणि इथेच एंट्री होते या कायद्याच्या खऱ्या पहारेकऱ्यांची, म्हणजे अशा संस्था ज्या या कायद्याला खरं सामर्थ्य देतात. हे जे केंद्रीय आणि राज्य माहिती आयोग आहेत ना, ते या खेळातले अंपायर किंवा रेफरी आहेत. ते तक्रार ऐकतात, चौकशी करतात आणि गरज पडल्यास सरकारी अधिकाऱ्यांना कायद्याचं पालन करण्याचा आदेश देऊ शकतात. आणि जर आयोगाला कळलं की कोणत्या अधिकाऱ्याने मुद्दाम किंवा विनाकारण माहिती द्यायला उशीर केलाय किंवा नकार दिलाय, तर मग त्या अधिकाऱ्याला शिक्षा होऊ शकते. सुरुवात होते 250 रुपयांच्या दंडाने. आणि हा दंड माहिती मिळण्यास उशीर झालेल्या प्रत्येक दिवसासाठी लागतो, ज्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यावर थेट आर्थिक दबाव येतो. ही दंडाची एकूण रक्कम वाढत वाढत 25,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. पण प्रकरणं फक्त दंडावर थांबत नाही. आयोग त्या अधिकाऱ्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारसीही करू शकतो. त्यामुळे अधिकारी हा कायदा गांभीर्याने घेतात. तर मग हा कायदा आपल्याला एक फ्रेमवर्क देतो, एक हत्यार देतो. माहितीचा अधिकार म्हणजे सरकारला जबाबदार धरण्याचा अधिकार. आता प्रश्न एकच आहे, या अधिकाराचा वापर करून आपण काय विचारणार आहोत?